महाराष्ट्र शासनानं जलजीवन मिशन, जिल्हा पाणी आणि स्वच्छता मिशन योजना राबविण्याचा संकल्प केला। त्यामध्ये नल जल मित्र कार्यक्रमांतर्गत नळ पाणी पुरवठा योजनेचा देखभाल दुरुस्तीसाठी ग्रामपंचायत निहाय एक ट्रेड ग्रुप निहाय 3 मनुष्यबळांची निवड करून नामनिर्देश जिल्हा स्तरावर पाठविण्याचे आदेश गटविकास अधिकारी यांना दिले होते आणि गटविकास अधिकारी यांनी तालुक्यातील संपूर्ण ग्रामपंचायत यांना यादी निवड करून पाठविण्याचे आदेश ग्रामविकास अधिकारी यांनी दिले। परंतु गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या ग्रामपंचायत गुमाधावडा येथे ज्या पद्धतीनं जलमित्रांची निवड करायची होती त्या पद्धतीनं ग्रामविकास अधिकारी पाटील यांनी केली नाही असा आरोप सर्व ग्रामवासियांनी केलाय। मिळालेल्या माहितीनुसार ग्रामविकास अधिकारी यांनी आपल्या मनमर्जीनं सरपंच कंगाली यांना न विचारता 3 जलमित्रांची निवड केली। परंतु ग्रामविकास अधिकारी यांच्या सांगण्याप्रमाणे त्यांनी ग्रामपंचायत चपराशी यांना विचारून नाव पाठविले असे सांगितले आणि चपराशी यांना विचारणा केली असता मला याबद्दल माहिती नाही असे बोलून ते मोकळे झाले। सर्वात मोठी बाब ही की ग्रामपंचायत समिती तिरोडा ते स्वच्छ भारत मिशनचे समन्वयक रंगारी यांनी तुमच्या गावात नल योजना नाही तर तुम्ही जलमित्राचे नाव नाही पाठविले तरी चालेल असं ग्रामविकास अधिकारी गोमधवडा यांना सांगितले। गावातील लोकांच्या सांगण्यानुसार ग्रामसेवक यांनी ग्रामपंचायत पदाधिकारी आणि लोकांना विश्वासात न घेता यादी कुणाच्या सांगण्यानुसार तयार केली असा आरोप ग्रामविकास अधिकारी यांच्यावर केलाय। या संदर्भात गावातील जनतेला या विषयाला तंटामुक्ती समोर मांडले असता त्या सभेमध्ये ग्रामविकास अधिकारी उडवाउडवीची उत्तर देत राहिले। जर गुमधावडा ग्रामवासियांच्या विषयाचे समाधान नाही झाले तर ग्रामपंचायतला तालाठोका आंदोलनाचा इशारा गुमधावडा वासियांनी दिलाय। पाठवण्याबाबत असे पत्र होता, त्याबाबत मी फक्त 3 व्यक्तीचे नाव पाठवत नव्हतो। तो काय झाला, आता आमच्या जे ग्रामपंचायत चपराशी आहेत विनोद त्यांना सांगितलं का बघेलीने सांगितलं म्हणजे का तुमच्या गावात नळ योजना नाही आहे, 3 नाव पाठवण्याची गरज नाही। नंतर मी कोणी सांगितलं 3 नाव पाठवण्याची गरज नाही? जे आपण ग्रामपंचायत जे कर्मचारी आहेत ना त्याने मला सांगितलं का जे आज म्हणे पाणीपुरवठ्याचे म्हणे कोण बघेले त्यांनी मला सांगितलं म्हणे का 3 नाव पाठवण्याची गरज नाही। मी का नाव पाठवत नव्हतो। 4-5 दिवस झाले। त्यानंतर मग मी रंगारीला विचारलं होतं। कोण रंगारी? एसडीएमचे जे गट समन्वयक आहेत आपल्या सर्कलचे, त्यांनी म्हटलं का तुम्ही म्हणे तुमच्या गावात नळ योजना नाही आहे का नाव पाठवण्याची गरज नाही। नंतर मग मी अजून सांगा मग नंतर विचारलो, मग ते बडू साहेबाचा फोन आला। बडू साहेब म्हणे मला आताच्या आता मला माहिती द्या म्हणे। ठीक आहे सर, मला मी आताच्या आता माहिती देतो, तुम्हाला देतो सर म्हटलं। येथे येऊन सांगा, येथे सांगा 4-5 व्यक्ती होते आणि त्यानंतर येथे ग्रामपंचायत चपराशी होते, त्याच्याकडे मी माहिती घेऊन 3 नावाची माहिती लिहून व्हॉट्सअपवर पाठवलो। ते 3 नाव तुम्हाला कोणी दिले? कोण दिले सांगा? ग्रामपंचायत जे बसले होते, ग्रामपंचायत जे चपराशी आहेत ना त्यांनी सांगा, इकडे तिकडे 1-2 फोन लावला, कोण आयट्या वगैरे असे माहिती करून आणि 4-5 व्यक्तीकडून माहिती घेतला। त्यानंतर आपण मी ते 3 नाव पाठवलं। ते मोफत योजना आहे, या ठिकाणी साध्याचं मानधन नाही, काही नाही। कारण की बडोले साहेबांना विचारलं, त्यांनी म्हटलं की सरपंचांना विचारून नाही बडोले साहेबांनी फक्त म्हटलं ते तर सर मी त्याच्या अगोदर जेव्हा पत्र आलं तेव्हा मी सगळ्या मेमोला माहिती आहे व्हॉट्सअपवर पाठवलं होतं, मी सगळ्या व्हॉट्सअपवरच आणि ग्रामपंचायतच्या जे सूचना फलकावर मी लावलं होतो, मी त्याच्या 10 झेरॉक्स काढलं होतं मी त्याच्या सगळ्याला माहिती आहे। गावात मुलाखत दिली होती का त्याबद्दलची? गावात मी चपरासीला सांगितलं होतं देण्याकरता। चपरासीने माहिती दिली नाही? चपरासीने दिली नाही आणि तडकाफडकी सर माहिती सर अभी आताच्या आता मला माहिती पाहिजे असे मला म्हणत होते। कोण? विस्ताराधिकारी श्री बडोले सर। मी त्यानुसार लवकर हे नाव दिलं। तुम्हाला गावामध्ये जलजीवन मिशन योजना ही घरघर नळ योजना ही सुरू नाही, त्या कारणामुळे नाव पाठवू शकत नाही कोणी सांगितलं? कोणी सांगितलं जे आहेत ना आपले ग्रामपंचायतचे कर्मचारी आहेत ना? नाही, इथून नाव पाठवायची गरज नाही अशा पंचायत समितीच्या कोणत्या अधिकारी? नाही, पाणीपुरवठ्याचे कर्मचारी बघले ते ग्रामपंचायतचे कर्मचारी ते सांगतील। विनोद त्या विनोदले बोला बरा, विनोदले नाही त्या सांगितलं ना रंगारी जो कर्मचारी रंगारी त्यांनी सांगितलं का नाव पाठवण्याची गरज नाही का आपल्या गावी नळ योजना नाही आहे, त्या कारणामुळे तुम्ही पाठवा? मी नाव पाठवलं नव्हतं, मी त्याचं नाव नाही घेतलं। मला आता मी म्हणून त्याचा जरा काढून घेतलं असतो लवकर। शेवटच्या दिवशी मला जेव्हा
शेवटच्या दिवशी जेव्हा भटे साहेबांचा फोन आला तेव्हा मग मी ते 3 नाव पाठवलं, विचारून पाठवलं चपराशीला, 2 चपराशीला आणि बाकीचे त्याला व्यक्तीला फोन करून त्याने फोन केला काही लोकांना. चपराशीने फोन केला, चपराशी होते, चपराशीचं नाव सांगितलं. मग त्यानुसार मी ते त्या दिवशीच लवकर पाठवलो. आज सगळ्या सांगा ग्रामपंचायतच्या सांगा आपला जो ग्रुप आहे ग्रामपंचायत मेंबरचा त्या ग्रुपमध्ये माहिती पाठवलेली होती आणि तिथे पाठवला होता अगोदरपासून. पण गावातल्या लोकांचं असं ऑब्जेक्शन आहे की जे 3 नावं पाठवले ते कुणाला विचारून पाठवले? मी आता ग्रामपंचायतचे कर्मचारी आणि इतर व्यक्तीला विचारून ग्रामपंचायतमध्ये बसून पाठवलो. काय नाव साहेब आपलं? कमल रामाजी पटले, अध्यक्ष तंटा मुक्त समिती. त्याची रायटिंग आहे त्याची. मला एक प्रश्न आहे तुम्हाला. आज जी तंटामुक्तीची सभा घेण्यात आली ते कुठल्या विषयाच्या संदर्भात घेण्यात आली? एक प्रकरण हा होता. आता हे जे 3 माणसाचे ज्या नियुक्त्या करण्यात आल्या त्या अनधिकृतपणे करण्यात आला असा लोकांचा आरोप होता. त्यांनी मला पत्र दिलं होतं जवळजवळ 50-50 लोकांच्या सह्यांचं. आणि त्या अनुषंगाने मी सभा बोलावली होती. दुसरंही प्रकरण एक होतं, त्या दोन्ही पत्रांच्या अनुषंगाने सभा बोलावली होती. त्या 3 नावाबद्दलच्या विषयावर काय निर्णय निघाला? आमच्याकडून तर काहीच निर्णय निघू शकला नाही, कारण ज्या लोकांनी ही तक्रार नोंदवली त्यांचा महत्त्वाचा मुद्दा होता की 3 नावं तुम्ही कसे पाठवले आणि ती तुमच्याकडे कोणत्या इस्मानं सांगितलं ते 3च नावं. याच्यासाठी कोणती ग्रामसभा झाली नाही, काही नाही झाली. हे 3च नावं कसे पाठवण्यात आले? म्हणून मी माझ्या वतीनं तर एवढाच दिला होता निर्णय आणि माझ्या कमिटीच्या वतीनं बाबा आपण गावात कोणत्याही प्रकारची शांतता भंग न करता, कोणताही वाद निर्माण न करता तुम्ही ग्रामपंचायतचा ठराव घ्या, काय 3 नावांना रद्द करण्यात यावं आणि नव्यानं त्याची नियुक्ती घेण्यात यावी. तुम्ही ह्या विषयाबद्दल ग्रामसेवक साहेबांना बोलले होते का की तुम्ही कुठल्या पद्धतीनं नावं पाठवले? हो. काय म्हणाले ते? यांचा तर तो नेहमीचाच म्हणणं आहे की आमच्या गावात नळ योजना नाही आहे म्हणून आम्ही ते 3 नावं पाठवण्याच्या तयारीत नव्हतो. आम्हाला प्रेशर आला वरून आमच्या अधिकाऱ्याकडून, म्हणून मला नाईला जास्त त्वरित नावे पाठवावी लागली. ओरल में बताया और फोन पे भी बताया. किसको बताया? सभी को मैंने बताया. कुछ सभी को नहीं, नाम बताओ ना. व्हाट्सएप पे भेजा इनको ग्राम पंचायत कमेटी को, ग्राम पंचायत जो मेंबर जो जुड़े. अभी जो आपने बोले कि मेरे परिचय को चपरासी को मालूम है, लेकिन चपरासी का ये कहना है कि मेरे को मालूम, इस बारे में कोई जानकारी नहीं है. सर मैं ग्राम पंचायत से लिखा, ग्राम पंचायत वही लेटर पे आया, सब कुछ लिखा, सभी का आगे मैं लिखा, सब उन्होंने मेरे को बताया. आकाश ने बताया मेरे को, ये बाजू में थे, इसने भी बताया उनको. तुम्हाला जे 3 नावाची नियुक्ती केली इथून पाठवणार त्याच्याबद्दल काय माहित आहे का? नाही. साहेब म्हणतात की तुम्हाला माहित आहे, तुम्ही फोन करून बोलवलंय. 3 नावाची विचारणा तुम्ही केली. सांगितलं मला माहिती नाही. आता त्यांना माहित नाही आहे साहेब. ते चपराशी म्हणतात का तुमचे मला माहित नाही आहे. चपराशी थोडी करणार आहे ते सरपंच मेन आहेत गावातले, त्यांनाच नाही माहिती अजून. त्या त्याने लिहिला, मीना साईन केलं, पाठवलं मीना सर्व. महान्यूज 7 करिता भूपेंद्र रंगारी, तिरोडा, गोंदिया.